साताऱ्याच्या पाचवडमध्ये उभ्या कंटेनरला इनोव्हा कारची जोरदार धडक। कारमधील 2 महिला जागीच ठार तर 2 जण गंभीर जखमी। जेजुरीच्या श्री खंडोबा मंदिरातील गाभाऱ्यात भाविकाकडून द्राक्षांची आरास। 10 किलो द्राक्षांनी गाभारा सजवला। अर्चना धाकड यांनी साकारली ही द्राक्ष आरास। नांदेडमध्ये गहू काढणीला सुरुवात। दरात अस्थिरता, गव्हाची विक्री करायची की साठवणूक, पुन्हा शेतकरी संभ्रमात। नांदेडच्या हदगाव तालुक्यात हरिण, रानडुक्कर, काळवीट प्राण्यांकडून पिकांचं नुकसान। रात्रंदिवस शेतकऱ्यांना द्यावा लागतोय पहारा। वन विभागाने पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून थकीत कर्ज वसुलीसाठी कारवाईचा बडगा। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बिगर शेतीचे 1016 कोटींची थकबाकी। 4500 जणांवर वसुलीसाठी जिल्हा बँकेची कारवाई। पुण्याच्या खेड तालुक्यातील निगोजमध्ये विद्युत खांबावरील ट्रान्सफॉर्मरवर पक्षी बसल्यानं शॉर्ट सर्किटमुळे ठिणगी। मोकळ्या जागेवर असलेल्या गवताच्या गंजीला लागली आग। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। पुण्याच्या बोरमधील देगावात पाळीव श्वानावर बिबट्याचा हल्ला। यामध्ये शेतकरी जयानंद काळे हे थोडक्यात बचावले। दरम्यान बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी। नाशिकच्या नाणेगावात बिबट्या जेरबंद। 3 वर्षांच्या मादी बिबट्याला जेरबंद केल्याची माहिती। अजूनही 2 बिबटे परिसरात मुक्त संचार करत असल्याची ग्रामस्थांना भीती।